यानंतर पुण्यात जाऊया। पुणे हे विद्येचं माहेरघर, पण कोयते नाचवणारे गुंड ही गेल्या काही दिवसात पुण्याची ओळख बनतीये। त्यांची दादागिरी संपवण्यासाठी पुणे पोलीस गुंडांची अधूनमधून धिंड काढत असतात, पण राजकारणी मात्र त्यांना निवडणुकीची तिकीट देऊन त्यांची राजकीय मिरवणुकीची तयारी करतायत का, हा पुणेकरांचा सवाल आहे। कारण गुंडगिरीला थारा देणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा करणारे अजित पवार गुंडांच्या घरात तिकीट देऊन गुंडांच्या कुटुंबियांना राजकीय अभय देतायत का, आणि हा दांभिकपणा कितपत योग्य आहे, हा सवाल सुशिक्षित पुणेकर विचारतोय। राजकारणात गुंड झाले उदंड, सत्ताधाऱ्यांकडून गुंडांना पायघड्या, राष्ट्रवादीकडून अंधेकर मारणेला तिकीट, भाजपाचीही गुंडांच्या पत्नीला उमेदवारी। राजकारणाकडे समाजसेवा म्हणून पाहिलं जाण्याचा काळ संपलाय। आता राजकारणाच्या माध्यमातून वर्चस्व आणि त्यातून पद आणि पैसा मिळवला जात असल्याचं सर्रास दिसतंय। पण वर्चस्वाच्या राजकारणात गुंडांचं शुद्धीकरण करण्याची ही जुनी पद्धत पुण्यात पुन्हा एकदा सुरू झाल्याचं चित्र आहे। याचं कारण म्हणजे गुंड आणि गुन्हेगारांच्या कुटुंबियांना मिळालेल्या उमेदवाऱ्या। विशेष म्हणजे राज्यातील सत्ताधारी पक्षांकडूनच या गुंडांच्या राजकीय प्रवेशाचा मार्ग सुकर केला जातोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 1-2 नव्हे तर 3 गुंडांच्या घरात तिकिटांची खैरात वाटली आहे। बंडू अंधेकर हा अंधेकर टोळीचा म्होरक्या आहे। त्याची सून आणि भाऊजाई यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली। सध्या बंडू अंधेकरसह सोनाली आणि लक्ष्मी अंधेकर अटकेत आहेत। आयुष कोमकर हत्या प्रकरणात त्यांना अटक झाली होती। तर पुण्यातील दुसरा कुख्यात चेहरा म्हणजे गजा मारणे। तो मारणे टोळीचा म्होरक्या आहे। त्याच्यावरती खंडणी, हत्येसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सध्या तो अटकेत असून राष्ट्रवादीने त्याची पत्नी जयश्री यांना उमेदवारी जाहीर केली। तर नायर टोळीचा म्होरक्या बापू नायरलाही राष्ट्रवादीने उमेदवारी दिली। सध्या तो जामिनावरती बाहेर आहे। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अंधेकर आणि कोमकरांमध्ये संघर्ष सुरू आहे। अशातच दोन्हीकडच्या लोकांमध्ये आता राजकीय संघर्षाचा नवा अध्याय सुरू झालाय। कारण पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही कुटुंबातील महिला उमेदवार आमने सामने आले। प्रभाग क्रमांक 23 मधून गुंड बंडू अंधेकरची भाऊजाई लक्ष्मी उदयकांत अंधेकर आणि सून सोनाली वनराज अंधेकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर त्यांच्या विरोधात वनराजची बहीण कल्याणी कोमकरने अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। माजी नगरसेवक वनराज अंधेकर आणि त्याचा भाचा आयुष कोमकर या दोघांच्या खून प्रकरणानंतर अंधेकर आणि कोमकर कुटुंबामध्ये संघर्ष सुरू झाला आहे। आताच्या घटनेला मला खरंच प्रश्न पडतो की अजित पवार गटाच्या लोकांनी ज्यांना तिकीटं दिली त्यातले पहिलं म्हणजे आपण अंधेकर म्हणू की त्यांच्या दोन महिलांना तिकीट दिली जी जेलमध्ये, तर जेलमधून या सगळ्या गोष्टी ते नागरिकांसाठी कशा करणार आहेत। त्यानंतर बापू नायर असो किंवा गजा मारणेची पत्नी असो, ही सगळी गुंड माणसं या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वच्छता, गटर साफ करणं, पाणी पुरवठा करणं, या सगळ्या गोष्टी करणार आहेत का? ही तर राष्ट्रवादीची यादी। भाजपानेही एका कुख्यात गुंडाच्या पत्नीला उमेदवारी देत गुंडांच्या कुटुंबातील पुनर्वसनाची तयारी केली आहे। पुण्यातील आणखीन एक कुख्यात गुंड म्हणजे शरद मोहोळ। मोहोळ टोळीचा म्होरक्या आहे। 2024 मध्ये त्याची घरासमोरच हत्या झाली होती। भाजपाकडून त्याच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे। गुंड बंडू अंधेकरची भाऊजाई लक्ष्मी अंधेकर आणि सून सोनाली अंधेकरने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावरून सुषमा अंधारेंनी टीका केली आहे। तर भाजपाच्या उमेदवारीवरून सुद्धा अंजली दमानिया यांनी टीकेची झोड उठवली आहे। ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला बांध नाही पण गुण लागला। ज्या भारतीय जनता पार्टी सोबत आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांनी संघ केलेला आहे, घरोबा केलेला आहे, त्या भाजपामध्ये मुळात सगळ्या प्रकारचे भ्रष्टाचारी, तडीपार, बलात्कारी, गुंड, गुन्हेगार आलेले आहेत। लोकांच्या कुठल्याही मताचा आदर न करता इथे राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो निश्चितपणे निषेधार्ह आहे। भाजपने सुद्धा आताच्या घटनेला ज्या चोरगेंच्या पत्नींना तिकीट दिले त्यांच्यावर खंडणी काय, गोळीबार काय, असंख्य असे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, अशा लोकांना आपण जर सांगितलं की तुम्ही पाणी पुरवठा करा, तुम्ही स्वच्छता ठेवा, पायाभूत सुविधा द्या, देणं शक्य तरी आहे का? ते हे राजकारणी चाललंय काय, राजकारणात चाललंय काय आणि हे कधी भानावर येणार हेच मला आता कळेनासं झालं।
गुंडांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिल्यामुळे टीकेची झोड उठत असताना सत्ताधारी मात्र यात काहीच गैर नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एखादा गुन्हा दाखल होणे, एखाद्यावर त्या ठिकाणी केस रजिस्टर होणे, पण नंतर मात्र कोर्टामध्ये ती बाब योग्य आहे की नाही किंवा तो गुन्हा सिद्ध ठरला का यावर मात्र जास्त भर जातो. साधारण आपण FIR मध्ये जरी नाव असलं तरी शेवटी गुन्हा अंतिम करण्याचं किंवा गुन्हेगारांना गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी किंवा गुन्हा सिद्ध कोर्टात झाल्यावर मग मात्र आपण तशा उमेदवाराला तिकीट देत नाही. त्यामुळे आता FIR मध्ये नावं आहेत, काही उमेदवाराला तिकीट दिली आहे, सर्वच पक्षात दिली आहे. जेव्हा काही कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा आपल्याला त्याच्यात अधिक भाष्य करता येईल. पुण्यातील स्थिती पाहता राजकारण आणि गुन्हेगारी यांचं साटालोटा आहे की काय अशी टीका सुरू झाली आहे. तर राजकीय पक्षांनी गुंडांच्या कुटुंबियांना उमेदवारी देताना मतदारांना गृहीत धरलं जात असलं तरी आता मतदार या गुंडांचा राजकीय प्रवास सुकर होऊ देतात की त्यांना इथेच रोखतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.